आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे काय वादळ अचानक आपल्या समोर येऊन उभं राहिलंय ग अहिल्या? म्हणजे जी गोष्ट आपल्या लक्षातही नव्हती ती इतकी वर्ष त्या पद्माच्या मनात खतखतते। बघ ना, पण विचारही केला नाही की त्या मुलीच्या मनात आपल्याबद्दल एवढा द्वेष आहे। आपण तर चांगल्या हेतूने केलं होतं ना ग। हो ना ग, म्हणजे आपण तिला डान्सचं चॅलेंज दिलं होतं ते तिचा न्यूनगंड दूर व्हावा म्हणून। आपला हेतू अगदी शुद्ध होता ग तेव्हा। हो ना, आणि बघ ना ती वेडी ही एक गोष्ट मनात धरून बसली आहे। बरं अगं, तो काळ वेगळा होता, आपण तरुण होतो, कॉलेजचा काळ होता। त्यावेळेला जेव्हा इतर ग्रुप तिला इंग्लिश मधनं चिडवायचे तेव्हा आपण म्हणालो होतो ना की आपल्या मैत्रिणीला हे सगळं सहन करावं लागतंय, म्हणून आपल्या मैत्रिणीचा इंग्लिशचा न्यूनगंड आपण घालवूया। अगदी तिला लोकांमध्ये वावरायला भीती वाटते, इतरांशी बोलायला भीती वाटते, ती भीती दूर करूया। तिला डान्स मध्ये बक्षीस मिळालं पाहिजे, ती वर्गात पहिली आली पाहिजे। तुला आठवतंय स्पोर्ट्स मध्ये फक्त वजनामुळे तिला टीम्स मध्ये घ्यायचे नाही, हो, तर तिला एक संधी मिळाली पाहिजे। आपल्या मैत्रिणीसाठी आपण हे सगळं करत होतो, किती प्रयत्न केले आपण। मग पण तिच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी वेगळंच चालू होतं। हा खूप मोठा गैरसमज झालाय ग। अगं गैरसमज नाही, आता तो समज होऊन बसलाय। म्हणून तर आता हे सगळं ती सुरू करते। आता पुढच्या हट्टाखातर आपण हे करत बसायचंय का? तुला तर माहितीये माझा संसार रोज एक नवीन आव्हान माझ्यासमोर उभं करतो। आता ते हाताळू का ही जे सांगते ते सगळं करत बसू? मी खरंच सांगते अहिल्या, माझ्याकडे वेळ नाही हे सगळं करायला। तुला काय वाटतं माझ्याकडे वेळ आहे? आम्ही ठरवलं होतं 2 दिवस तुझ्याकडे यायचं, मजा मस्ती करायची आणि मुंबईला निघून जायचं, हा प्लॅन होता। हो ना ग, आता काय हे करत बसायचं का? तर देवाकडे साकडच घालते, काहीतरी व्हावं आणि तिच्या मनातला गैरसमज लवकरात लवकर दूर व्हावा आणि तिचं मन शांत व्हावं। खरंय, त्यावेळेला आपण आपल्या मैत्रिणीला प्रोजेक्ट म्हणून घेतलं होतं, आता आपले संसारच आपला प्रोजेक्ट आहे। बघ ग, त्यामुळे लवकरात लवकर तिला तिचा मार्ग मिळू दे एवढीच इच्छा आहे बाबा माझी। तथास्तु। चला हाय दामिनी वहिनी, काय करताय? कौल घेत होते। कौल? आमच्या घरावर तर कौल नाही, तो स्लॅब आहे। कुठलं घेत आहे कौल? हा मूर्ख आहे का जरा? म्हणजे माझ्यासारखी माणसं आहेत म्हणायची या जगात। बरं झालं बाई मी एकटीच नाहीये। संतोष दादा जाऊ देत, काय आहे ना या जगात ना काही माणसं असतात, त्यांनी त्यांच्या छोट्याशा जगातून जरा बाहेर येऊन बघावं, या मोठ्या विश्वात काय काय आणि कसं घडतंय ते। कसलं विश्व, कसल्या गोष्टी, काय बोलताय तुम्ही? हा? आता मी जे सांगतेय त्यावर तुम्हाला कदाचित विश्वास नाही बसणार, पण मला एक अनोखी सिद्धी प्राप्त झालीये, तेही कुठलीही साधना न करता, क्विक अचानक। काय बोलताय? कसली सिद्धी? अच्छा 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 अच्छा, लोकांची फसवणूक करण्याची सिद्धी किंवा नको तिथे नाका खुपसण्याच्या सिद्धी त्या प्राप्त झाल्यात तुम्हाला? ऐका ना संतोष दादा, जाऊ द्यात तुम्ही। काय आहे ना, हा कचरा पडलाय ना, या कचऱ्यापेक्षा हे झाडावरचं फूल आहे ना ते जास्त सुंदर असतं। पण ही माशी फिरतीये माहितीये का इकडे तिकडे, काही अशी करत, तिला नाही आपण समजावून सांगू शकत है ना। जा तुम्ही। नाही समजू, बरोबर। ओ वहिनी, तुम्ही असाल माशी जावडत, मला म्हणतात माशी। हो थांबा, काय? आता जर 2 पावलं जरी पुढे गेलात ना तर तुमचा पाय अडखळणार, बघा तुम्ही। आता ही बाई इथे काय करते? वेडी झाली वाटते। बघा बोलले होते ना मी। काय होतं? तुम्ही आत्ता म्हणालात मला पाय घसरेल आणि पडेन, आणि कसं काय घडलं? हा, कसं घडलं? हेच सांगत होते मी तुम्हाला, मला ना भविष्य सांगण्याची एक सिद्धी प्राप्त झालीये, तेही कुठलीही साधना न करता। काय पण सांगताय तुम्ही? नाही ना, मी ना तुम्हाला सांगायचं काम केलं, तेही फुकट, लोक मला पैसे देतात याचे। हा,
आता विश्वास ठेवायचा की नाही तुमचा प्रश्न आहे. न पैसे देतं सांगतात. ठीक आहे, मग सांगा, अजून काहीतरी सांगा. हा सांगा. हा चालेल. तुम्ही ना 1 ते 5 पर्यंत आकडे मोजा आणि 5व्या आकड्यापर्यंत तुम्ही येईपर्यंत तुम्हाला कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येईल. हा तुम्ही एकदा करून तरी बघा. हॅ काय हॅ करा. बघा बोलले होते ना मी. ओ बहिणी, खरंच तुम्हाला सिद्धी प्राप्त झाली आहे, तेही साधना न करता. हा साक्षात्कार, खरंच साक्षात्कार झालाय तुम्हाला. आता पटलं ना तुम्हाला. हरकत नाही. देर आहे दुरुस्त आहे. हा खरंच. ओ ओ पाय कुठे आहेत तुमचे? दामिनी माता की जय. सिंचना कुठे दिसत नाही हो. कुठे आहे ती? बाहेर गावी वगैरे गेलीये का? तिचं काम सुरू आहे. त्यात बिझी आहे ती. वाव, हा झोपाळा किती छान आहे. एकदम विंटेज टाईप. विंटेज कसला, जुना आहे तो. अरे जुनाच म्हणते ती, पण फक्त फॅन्सी शब्द वापरते. विंटेज असू दे किंवा जुना, मला तर फार आवडलं. छान आहे ना. बरं तुम्ही बसा ना इकडे. हरीश दादा, आमचे 2 फोटो काढा ना. या. बघू. हरीश दादा, काय रे, काय काय झालं का? ऍक्च्युली मला ते दिवस आठवले जेव्हा जानूच्या लग्नात नाही का आपण एकमेकांचे फोटो काढत होतो. हो पण ते सगळं आठवून तुम्ही एवढे इमोशनल का झालात? पाणी काय तुमच्या डोळ्यात? सिंचनाचं कुठलंही काम सुरू नाहीये. ती च्या माहेरी निघून गेली. मग तू आम्हाला असं का सांगितलंस की तिचं काम सुरू आहे? कारण ती माझ्यावर चिडून निघून गेली आहे म्हणून. मी तिला घरी आणण्याचा खूप प्रयत्न केला पण ती येतच नाहीये, काही ऐकतच नाहीये माझं. मग हे आधी सांगायचं ना हरीश. हे बघा हरीश दादा, नवरा बायको मध्ये छोटी मोठी भांडण होतच असतात. तुम्ही नका काळजी करू, सिंचना येईल परत. आई येईल ती परत प्रिया. किती दिवस झाले मी समजावण्याचा प्रयत्न करतोय तिला, ती माझं अजिबात ऐकत नाहीये. मी खूप मिस करतो ग तिला. पण तिला साधी माझी आठवण येते की नाही हे सुद्धा मला माहिती नाही. ए हरीश, तर ओव्हर रिॲक्ट करतोयस तू. अरे ऑफकोर्स ती पण तुला मिस करत असणार यार. एक काम करतो, आम्ही दोघं तुला सिंचनाला घरी परत आणण्यासाठी हेल्प करू. हा, तिघं मिळून काहीतरी आयडिया करू ना. तू असं नको राहू यार. चल कम ऑन, डोंट वरी. ये करू काहीतरी. Yes.